निनो रोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कशा आहात? बऱ्या आहात का? तुम्ही बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर आजची रेसिपी आहे, जर का दिवाळीचं चकलीचं पीठ जर राहिलं असेल तर त्याचे आपण धपाटे बनवूया. म्हणजे पीठ पण आपलं वाया जात नाही आणि धपाटे म्हणून आपल्या नाश्ता पण जातो. कारण त्याच्यामध्ये पौष्टिक सगळं असतं, तांदूळ वगैरे नाही का, डाळी. तर चला तर आपण साहित्य बघूया. तर मी हे वाटण करून घेतलंय. त्या वाटणामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि नाही का खोबरं वगैरे नाही, जिरं टाकले, असं वाटून घेतले. आणि हा बारीक कांदा चिरून घेतलाय. हळद टाकणार आहे, हिंग, जिरं तर आपण टाकले. आणि हे चकलीचं पीठ माझं दिवाळीचं एवढं राहिलं होतं, तर वाया जाऊ नये म्हणून आता चकली तर नाही बनवणार, तर असं धपाटे बनवून आपलं ते संपवून टाकायचं. आपण पीठ चाळून घेऊया, जेणेकरून काय जर असेल तर निघून जाईल. तर अशी पिठं वगैरे जर राहिली ना, तर शक्यतो उन्हामध्ये ठेवायचं आणि चाळून उन्हामध्ये ठेवायचं, म्हणजे काय मिसकिडे वगैरे काय होणार नाही. तर आता ही धपाट्याचा नाश्ता म्हणून मी हे बनवणार आहे. तर आता हे पीठ चाळून घेऊया. ही भाजणी असल्यामुळे ह्या पिठांना काय होत नाही, पण झालंच तर असं चाळून वगैरे नाही का ठेवायचं. हे बघा, काही सुद्धा नाही, एकदम स्वच्छ आणि छान आहे पीठ. बाय बेबी. थोडंसं नाश्त्यापुरतंच मी बनवणार आहे. हाय, मला काय मिळालं ते बघा, सांता क्लॉजने तिला काय दिले बघा, भेट वस्तू. ते बघा, असं चाललेलं असतं अन्वीचं, काहीतरी कुठलं खेळणं तिला आवडलं काही सांगता येत नाही. तर तिला ते खेळणं आवडलं होतं आणि मग तिला नाही का सांता क्लॉजने ते खेळणं दिलं. तर डोक्यात जे फिरतं ना तिच्या, जे आवडतं, बाजारात जर घेऊन गेलं, जर एखादं खेळणं जर आवडलं तर ते पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं. तर ते आवडलं होतं तिला, तर दिलं तिला. आता आपण हे पीठ चाळून घेतलं. आता ह्यात एकदम स्वच्छ निघालं पीठ, ह्यात काही सुद्धा सुद्धच मळलं आहे मी. रोजचं पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल तर मध्ये मध्ये नाही का शेवाळ्याचा उपमा, असं धपाटे, जरा थोडंसं वेगळं काहीतरी, मग माणसाला जरा बरं वाटतं खायला बी आणि बनवायला पण. मुलं बी कंटाळतात आणि मोठी पण कंटाळतात. तर आता ह्याच्यामध्ये मी ओवा पण टाकणार आहे. हे जरा हेवी असते ना थोडं पचायला, थोडंसं ओवा जरा मी हातावर नाही का असा चोळून टाकणार आहे. हिंग पण टाकते, हिंग पण नाही का. आता हे आपलं हे डबे असल्यामुळं नाही का शक्यतो एक चमचा हिंग टाकले. तुम्हाला मेजरमेंट लक्षात यावं म्हणून टाकले ते. आता आपण नमक टाकूया. तर हे कांदे मी 2 घेतलेत. हे 2 कांदे घेऊन हे असे बारीक चिरून घेतलेत. तर नमक टाकते, 2 चमचे नमक टाकलेत भरून. आणि हे वाटण घरातली मंडळी पण तेच खायला कंटाळत नाहीत, म्हणून हे वेगळं काहीतरी. तर ह्याचंच पाणी निघालंय, हे पाणी पण ह्यातमध्ये ओतून घेते. कांदा पण टाकून घेऊया. आणि शक्यतो जे भरलेली भांडी आहेत ना, लगेच धुवून टाकायची, म्हणजे मग जास्त ते पडत नाहीत भांडी. कारण जास्त भांडे पडले ना की घासायला मग कंटाळा येतो, म्हणून भांडं भरलं की लगेच घासून ठेवायचं.
ह्या का अमृता गेली आहे माहेरी, तर सगळी स्वच्छता केली बघा. थोडं 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 घासून सगळं चकाचक केलं. कट्टा वगैरे हा का सगळं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि जो बी काय पदार्थ बनवतो त्या बनवायच्या अगोदर हात धुणं पण हे पण महत्त्वाचं असतंय. तर ह्या का हे असं पीठ मळून घ्यायचं. आमची सुचेता पण लय सुगरण आहे, माझी मुलगी अमृता पण सुगरण झाली. खरं तर ह्या गोष्टी मी तिच्याकडूनच शिकते माझ्या मुलीकडून. माझं कसं जरा थोडंसं नाही म्हणलं तर टिपिकल तेच असते. पोरींचं कसं वेगळं वेगळं वेगळं. आज आहे रविवार आणि 31 डिसेंबर. आणि 31 डिसेंबरला मैत्रिणीनं चांगला संकल्प करा, देवासमोर प्रार्थना करा आणि नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं म्हणून. तर माझ्या पण तुम्हाला शुभेच्छा आहेत, मी ते देणारच आहे सगळ्यांना. नवीन काहीतरी एखादा संकल्प करा. याच्यामध्ये तुम्ही पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक बारीक चिरून टाकू शकता, मेथीचं टाकू शकता, लाल मठ टाकू शकता. भाज्या तुम्ही मुलं जर खात नसतील तर भाज्या कंटाळत असतील तर ह्यातमध्ये तुम्ही बारीक चिरून ॲड करू शकता. कारण माझ्याही घरात तीच तरह आहे, एक भाजी 2 वेळा खायला कंटाळते. नवीन काहीतरी नाही का वेगळं काहीतरी असावं असं. तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. घट्ट मळून घ्यायचं आणि ठेवायचं. आपण हे बघा पीठ मळून घेतलं, असं घट्ट पीठ मळायचं. आता हे पीठ मळून घेतलंय, आता आपण बनवायला सुरुवात करू. हे खूप छान लागते, एकदम टेस्टी लागते धपाटे खायला. भाजणी असल्यामुळं ना खायला खूप छान लागते. इथं पण जरासं पीठ लावायचं, पाणी लावायचं जेणेकरून चिटकू नये म्हणून. तुम्हाला 2 प्रकारचं दाखवलेत, एक मिक्स पिठाचं दाखवलंय, एक बाजरीच्या पिठाचे आणि बाजरीचं पीठ, तांदळाचं, गव्हाचं आणि ज्वारीचं त्याचं पण दाखवलंय तुम्हाला मिक्स पीठ. तर असं त्याला असं हे करून घ्यायचं. याला फक्त काय आहे, पाणी लावण्याची मेहनत आहे. थोडंसं हे झालंय, जरा घट्ट झालंय. त्याला थोडं पसरण्यासाठी मी असं हे करते त्याला. पाणी लावून थापलं ना की ते आपसूक पसरलं जाते. त्याला काय लई हे करावं लागत नाही. रोज रोज नाश्त्याला काय करायचं, रोजचा प्रॉब्लेम असतो. प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो, बहिणींना आपल्या, आज नाश्त्याला काय करायचं. संडे आणि शनिवार रविवार असेल त्यावेळेला तर खूप मोठा प्रॉब्लेम येतो. आज स्पेशल काय करायचं. तर काय नाही, लय विचार न करत बसण्यापेक्षा आपलं घरात पीठ असली किंवा धपाटी वगैरे पराठा असं बनवायचं. आता
अलगद उचलून टाकून द्यायचं. मस्तपैकी पडतंय ते, त्याला काय जास्त हे लागत नाही. काय का मी हे छिद्र पाडलेत ना, त्यातमध्ये असं तेल सोडायचं. सहज अशी पलटल्या जाते. याला ना असं तेल लावून चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आपले धपाटे तयार झालेत. आता पडसवाली आंटी जी आहे ना, त्या बघा ही पडसवाली आंटी आता तुम्हाला हे धपाटे आणि दही दाखवणार आहे. दिखा दो पडसवाली आंटी. अच्छा है, मैं घर लेकर जा रही, बाय. अरे कुछ तो बोलो. मैं जा रही हूँ अब. अरे जा लेके जा रही, भाग रही हो, कुछ तो बोलो. तर आपले धपाटे तुम्हाला कसे वाटले? तुम्ही पण करून आपल्या फॅमिलीला करून खाऊ घाला आणि खुश ठेवा, आनंदी ठेवा. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा आणि मला कमेंट सांगा की हे धपाटे तुम्हाला कसे वाटले. बाय.